नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आणखी एका उत्तम नोकरीची संधीबाबत माहिती घेणार आहोत. दी हस्ती कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेनं भरती संबंधी जाहिरात काढलेली आहे. तर मित्रांनो, तुमचं स्वप्न आहे का बँकेत नोकरी करायचं? मग ही संधी तुम्हाला चुकवायची नाही आहे. चला तर मग सविस्तर माहिती घेऊयात. मित्रांनो, हस्ती कोऑपरेटिव्ह बँक ही एक अतिशय प्रतिष्ठित सहकारी बँक आहे, जी आपल्याला ग्राहकांच्या सेवेसाठी फार प्रसिद्ध आहे. या बँकेची जी मुख्य शाखा आहे ती धुळे जिल्ह्यात आहे आणि आजूबाजूच्या या बँकेच्या अनेक शाखा आहे. जर तुम्हाला या बँकेचा भाग व्हायचा असेल तर ही सुवर्णसंधी मित्रांनो तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, भरतीची सगळी माहिती कशी करून घ्यावी लागेल आपल्याला, त्या संदर्भात अर्ज कसा करायचा आहे, परीक्षा कशा स्वरूपात आहे, मुलाखत कशा स्वरूपात आहे, महत्त्वाच्या तारखा आणि त्यासंबंधीच्या ज्या सगळ्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जसं की तुम्ही पाहताय, दी हस्ती कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हस्ती सहकार दीप जिल्हा धुळे याच्यामध्ये जाहिरात निघालेली आहे. त्या संदर्भात ही जी तुम्ही पदे पाहताय याच्यामध्ये आहे अंतर्गत लेखापरीक्षक, इंटरनल ऑडिटर, ज्यासाठी शिक्षण आहे BCom, MCom आणि चार्टर्ड अकाउंटंट. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जो अनुभव लागणार आहे तुम्हाला बँकिंग क्षेत्रातील किमान 5 वर्ष ऑडिट कामाचा अनुभव आणि वय आहे 35 ते 45 वर्ष. त्याच्यानंतर कर्ज विभाग उपप्रमुख, लोन डिपार्टमेंट डेप्युटी हेडसाठी पण जागा आहे. याच्यामध्ये जो शिक्षण आहे ते ग्रॅज्युएटेड इन फॅकल्टी, त्यानंतर जो अनुभव 5 ते 10 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यानंतर वसुली अधिकारी, रिकव्हरी ऑफिसर, ग्रॅज्युएटेड इन एनी फॅकल्टी, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कुठल्या पण फॅकल्टीमधून चालेल. त्याच्यानंतर अनुभव बँकिंग वसुली कामाचा किमान 10 ते 15 वर्षाचा अनुभव. त्याच्यानंतर मनुष्यबळ विभाग, त्याला आपण HR डिपार्टमेंट म्हणतो, MBA तुमचं पाहिजे आहे HR आणि 5 वर्षाचा त्यासाठी अनुभव पाहिजे. त्याच्यानंतर कायदा विभाग आहे, लीगल डिपार्टमेंट, LLB किंवा LLM यासारखा कायद्याच्या पदव्या तुम्हाला पाहिजे आहेत. त्याच्यासाठी अनुभव जो आहे तो 5 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. त्याच्यानंतर शाखा व्यवस्थापक म्हणजे ब्रांच मॅनेजर, याच्यामध्ये वाणिज्य पदवीधर, GDC आणि तत्सम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, संगणकाचं ज्ञान पाहिजे आणि बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदावरील किमान 5 वर्षाचा अनुभव यासाठी पाहिजे. त्यानंतर बँकिंग ऑफिसर जे आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर चालेल, संगणकाचं ज्ञान हे तुम्हाला पाहिजे. जर बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब जर करायचा असेल तर तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड जी इन्फॉर्मेशन किंवा जे ज्ञान आहे ते हवं असतं. त्याच्यानंतर बँकिंग क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्याच्यानंतर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर हे जे पद आहे ते BE कम्प्युटर, BCS किंवा MCSच्या जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर IT अधिकारी, याच्यामध्ये पण BE कम्प्युटर, BCS, MCA आणि MCS, त्याच पद्धतीने CISA ची पदवी पण तुमच्याकडे पाहिजे. यापैकी एक कुठली पदवी चालेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये 5 वर्षाचा अनुभव, विविध नेटवर्किंग उपकरणांचे फायरवॉल कॉन्फिगरेशन, त्याच्यानंतर SD-WAN या विषयाचे सखोल ज्ञान त्यासाठी आवश्यक आहे. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर, BE कम्प्युटर, BCS, MCA, MCM आणि MCS, बँकिंग सॉफ्टवेअरमध्ये किमान 5 वर्ष काम केल्याचा अनुभव. त्याच्यानंतर जे आहे वेब डिझायनिंग याचं ज्ञान पाहिजे. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर सपोर्ट म्हणजे BE कम्प्युटर तुमचं झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर ही शेवटची जी पोस्ट आहे ती वायरमनसाठी आहे, ज्याचा ITI इलेक्ट्रिशियनमधून झाला आहे, त्याच्यासाठी ही पोस्ट आहे. त्याचप्रमाणे याला 5 वर्षाचा अनुभव आहे. जनरेटर, CCTV, फायर अलार्म सुरक्षा यंत्रणा, UPS, त्याच्यानंतर इन्व्हर्टर, त्याच्यानंतर सोलार सिस्टीमचे ज्ञान, त्याचप्रमाणे व्यावहारिक ज्ञान देखील असणं आवश्यक आहे. त्यानंतर खूप महत्त्वाची जी सूचना आहे किंवा इथं टीप दिलेली आहे, तर याच्या टीपमध्ये सांगितलं आहे की आपल्या शैक्षणिक अनुभव पात्रतेचा दाखल्यासह अर्जावर अद्ययावत रंगीत फोटोसह दिनांक 6/9/2024 आत बंद पाकिटात ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचा उल्लेख करून वरील पत्त्यावरती ते पाठवायचं आहे, जो पत्ता तुम्हाला मी वरती दाखवला. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता आणि बँकेतील अनुभव विचारात घेऊन त्यानुसार वयाच्या अटीत शिथिलता करण्यात येईल. आणि यापूर्वी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले होते त्यांची मुलाखत होऊन निवड झालेली नाही, अशा उमेदवारांनी पुन्हा अर्ज करू नये. अगोदर तुम्ही जर याच्यासाठी अर्ज केला असेल तर परत अर्ज करू नका. यासाठी तुमची कुठल्याही प्रकारची मुलाखत किंवा कुठल्याही प्रकारचा विचार तुमचा केला जाणार नाही. तर मित्रांनो, नक्की चांगली संधी आहे, या संधीचा लाभ घ्या.
मित्रांनो, ही हस्ती कोऑपरेटिव्ह बँक भरती 2024 एक उत्तम संधी आहे, जी तुम्हाला करिअरमध्ये एक नवी दिशा देईल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना ही संधी सांगायला विसरू नका. तुम्हाला पुढील माहिती हवी असल्यास खाली कमेंट करा आणि आम्ही तुमच्यासाठी नक्की ती माहिती घेऊन येऊ. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.